2012 साली माझा मुलगा पोस्ट ग्रॅज्युएट इंजिनियर होऊन आला आणि त्याला मी दरवर्षी थोडं करत माझा संपूर्ण व्यवसाय त्याच्या ताब्यात दिला आहे. बरं. इट इज अ सक्सेशन प्लॅनिंग. ओहो. बरं. त्याला दरवर्षी 20%, याप्रमाणे मी 55 वर्षाचा झालो, 20% दरवर्षी त्याला ॲथॉरिटीज देत आज मी त्याला 100% हँडओव्हर केलेलं आहे. मी तिथे सांगेन गोष्टी युक्तीच्या 4 एवढ्याच लेवलला आहे. ते पण विचारलं तर. हा किती महत्त्वाचा फॅक्टर आहे. भल्याभल्यानं जमत नाही ते. नाही जमत, कारण ते पोझिशन सोडणं अवघड असतं. मी मालक आहे, मग मी ती माझी खुर्ची आहे, मी उभं केलंय. आपण पण सक्सेशन या पद्धतीनं केलं पाहिजे. उद्योगाकडे मुलगा म्हणून न बघता, पुत्र म्हणून न बघता, कन्या म्हणून बघावं. म्हणजे कोणालाही हँडओव्हर करताना दुःख होत नाही. मग आपल्या मुलाला हँडओव्हर करा, पुतण्याला करा, भाच्याला करा, मुलीला करा. देर आर पीपल की ज्यांची सक्सेसर म्हणून मुलगी आलेली आहे.